ओके बा मोठा निघतो अजूकच. इथं खाली 2 जागे बा वाघूर तोडलेली. ओके बघा इथं ओके ओके एक जागा आहे. हे बघा आपला घास तर झालेला आहे बा. सूर्य सगळा मावळला आहे, मावळून गेलाय सूर्य. आता वाजले तर 7 बा. आता हे गाईज मी तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. हे बा आत्ताच मी 12 फोल्डा आहे. घासाला पाणी आपल्याला न्यायचे बा खाली. आपल्याकडं पाणी 4:30 वाजता बरोबर आलेलं आहे. घास भिजून एवढं गोठाचं आणि लसूण नाही भिजायचं दाखवतो तुम्हाला. लसूण बा घासाचं पाणी चालू आहे बा. आत्ताच दाखवतो लसूण काढायला आलेला आहे. आत्ताची तर फोड बा घासाला इथूनच हे दंड इथून वरून गेलेला आहे म्हणून की बा लसूण काढायला आलेला आहे बा. एवढा एक वाफा काढून नेला आहे. लसणाला नाही पाणी द्यायचं वाटतं. आता हे कंपनी कोण एक काढाय. हा 2 काढले तर वाफे बा. 2 लसणाचे वाफे काढले तर आणि 3 वाफे राहिले तर लसूण काढायचे. इथं कुदाळ दाखिला असतं तुम्हाला उपटून. ओके ओके बा लसूण गुन्हा कुदळीचंच उपटू तर बा असा झालाय. लसूण एवढा पोचलेला आहे. ओके बा मोठा निघतो अजूकच. बघा एवढं उपटून दाखवलं तुम्हाला. लसूण असा निघतोय. लसूण काही बारीक काही मोठाला चालत लसूण तुतं इथं बा. आता आपल्याला जायची खाली घासागड तिकडे दारेव दंडाची कोण वाफ आहे. आणि किंवा हे 2 वाफे किंवा हे एक वाफा आणि हे एक वाफा. गावरान घास नाही आहे येऊ किंवा दोन्ही बी कमी पडलं होतं म्हणून मला नावाचं आहे ना. गावरान नाही ते बी कमी पडलं होतं म्हणून तो टाकला होता घास. तुम्हाला नाव ध्यानात आल्यावर सांगेन किंवा हे गावरान घास. सुकलाय असा घास. खाली काड्या पाडल्यात त्याच्या सगळ्या दंडात सुकून कापता बी आहे ना घास म्हणून पाणी आता द्यायचंय. हे बा सुकलेला आहे सगळा घास दंडात पाडलाय आडा. हे बा तुम्हाला दाखतो मी. ह्या घासात एक सस खायला दररोज येत असतं बा. दाखवू का बा तुम्हाला. आता सस तर नाही दिसणार इथं पण तुम्हाला जागा दाखवते. तशीच यायची आणि जायची जागा. 2 जागा आहेत ज्यात माणूस कुंकून बी आलं का त्या जागेतून जातं. एक तर बघा ही वर दरवाजा आहे तिथं यायची जायची ते कोणाची वाटी. इथं खाली 2 जागे बा वाघूर तोडलेली. ओके बघा इथं ओके ओके एक जागा आहे आणि ही आहे दुसरी. ओके बा ओके एक ओके दुसरी. अशा कडीने वाटा पाडीतच चाललंय बा ते म्हणून सस इथून घुसतं कापीतन बाय खोरव बाई. इकडं कुठं जातात खायला. माणूस आलं तिकून दरवाजा वाटत लगेच निघतं बाहेर. हे खोरीत जातं हे लिडुंगात जातं. बघा सश्याने बी आयडिया काढली. ती बा तिथं दगड मांडली होती तरी ते तसं ते जाग दगड काढी तिथली वाटा. बघा आता घास घेता घेता सगळं अंधार पाडणार आहे. आणि वरचे कांदे का होते ना काय माहिती बा. पाणी आले आता इथं वाफ्यात की बघा. ते वाफ्यात बा. आता झालाय मार्चचा महिना तर सुरू आहे. आता इतकं ऊन पडायला लागलं बा. आता मला घाम येतोय सगळं एवढं ऊन पडायला लागले. आता कडेला पाणी आलंय त्या साऱ्याचं बेवा आहे. दोन्ही साऱ्याला संगच पाणी आहे.
बारे फुटत नाही बघा, म्हणून दाखवतो तुम्हाला. थोडं ते चढा वाफ आहे मध्ये इकडंच फुटत म्हणून हे दोन्ही साऱ्या संगच पाणी हे बा तिकडं जातं तिकडं बा तसंच आणि इकडं ही खाली जातं असं. मग इथून वर एकाची बा आहे. आता पुढे तुम्ही बार बा हे गाईज बा हे मोठाले वाफे झालेले आहेत. आता हे चाललंय शेवटचा वाफा हे खालचं सगळ्यात मोठं जे आवटं आहे ते झालंय. आता जे वरचे बारीक आवटले ते आवटीत त्याच्यावर पाणी जाईन. बघू उजाडाच्या आधी घास होतोय का नाही झाला तर बा घास दिसत नाही रच्च्याला बा. एवढे मोठे वाफे यूज तर मी केली एडिटिंग कालचा बा तुम्ही बघितला असेल ब्लॉग. त्या ब्लॉगचीच केली एडिटिंग पावायला गेलो तर आम्ही बा. त्याच दिवशी आंब्याखाली व्हिडिओ घेतला होता महेशचा इंटरव्ह्यू आणि तेव्हा आम्ही गेलो पावायला बा. 2 ब्लॉग काढले होते तर त्याची एकाची ती केली ती काल. आता एकाची पाहुण्याची केली आणि तो ब्लॉग आलेला आहे बघा कालच टाकलेला आहे बघा जाऊन. आणि झाला आहे वाप. आता चाललंय वर इकडं वर पाणी बघा. इथं मी घेतो खरं की बघा हे दंडाची इकून बा. इथं नांगराची पलटी होती खोल म्हणून इकून दंड घेतला नाही. तर इकून लावून कोण दंड घेतला असता तिकडं पाणी नसतं चांगलं बा. हे दंडाची इकून एक वाफ आहे ते याला पुढे तुम्ही बार तो की इथं बार आहे बघा. आता मी फोडणार आहे दुसऱ्या आवट्यावर पाणी. खालचं बी झालं नाही मधलं बी झालं. आता ओके दंडाची करच्याला 12 फोडं झालं वाफ. आता हे तर द्यायचं इथं फोडून बा. आता होते मला वाटतं लाईट नाही गेली का उजेडाच्या आधी होते मग जाईन इकडं पाणी. कांद्याला आणि गोठ्याला लसूण तर भिजायचं नाही. आता बा आपला सगळा सूर्य मावळ आहे. 7 वाजलाय काच झाला हे एक वाफा झालाय बा. इथं पाणी आलंय कांद्याच्या ह्याच्यात. आता राहिलेत बा कांद्याचे 2 आवटे आणि गोठाचे 2 आवटे. त्याच्यामुळं डाव्या मोटर चालू करून आणायची बा. आता काय नाही बा. आता संध्याकाळी ब्लॉग चांगले येत नाही अंधार पडल्यावर लाईट नाही म्हणून आता मी ब्लॉग इथंच करतो मी इथंच समाप्त. अंधारात काही दिसणार बी नाही आणि सगळं हे होतं असतं बा 8-9 वाजेपर्यंत. असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉग म्हणजे. तर बाय.